पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांकडे M4 असॉल्ट रायफल आणि AK-47 रायफल होत्या. जवळपास 20 ते 25 मिनिटं त्यांनी हैदोस घातला. पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या. तिथे जवळपास 2000 लोक होते. एकत्र नव्हते हीच एक जमेची बाजू. एकत्र जमले असते तर आणखी मृत्यू झाले असते. या हल्ल्यात नौदलाचा एक अधिकारी देखील शहीद झालाय, पण तिथे भारतीय लष्कराचा एक मोठा अधिकारी देखील होता असं आता समोर आलंय. गोळीबार सुरू होताच तिथे विखुरलेले पर्यटक गेटच्या दिशेने धावू लागले. कर्नाटकचे रहिवासी असलेले एक लष्करी अधिकारी कुटुंबासोबत तिथे फिरायला गेले होते. त्यांना पुढचा धोका लक्षात आला. गेटवर जर दहशतवादी घात लावून बसले असतील तर मोठ्या संख्येने बळी जातील याची त्यांना कल्पना आली. त्यांनी सर्व बाजूनी गेटकडे धावणाऱ्या लोकांना आवाज दिला. गेटकडे धावू नका असं म्हटलं. पर्यटकांना थांबवलं आणि इतर मार्गांनी बाहेर जायला सांगितलं. कर्नाटकातल्या सॉफ्टवेअर इंजिनियर प्रसन्न कुमार भट यांनी ही घटना Xवर सांगितली आहे. त्यांनी Xवर पोस्ट केली आहे. हा लष्करी अधिकारी त्यांचा भाऊ आहे. प्रसन्न कुमार भट हे देखील त्यांची पत्नी आणि लष्करी अधिकारी भाऊ आणि मेहुण्यांसह पहलगामच्या बैसरण खोऱ्यात फिरायला आले होते. तिथे गेल्यानंतर 20 मिनिटांनी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. इतर मुलं खेळत होती, त्यांच्या लक्षात आलं नाही, पण मोठ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गेटकडे धाव घेतली. भट्ट यांनी गेटपासून 400 मीटर लांब असलेल्या एका मोबाईल टॉयलेट मागे कुटुंबाला लपवलं. दहशतवादी हल्ला झाल्याचं लष्करी अधिकाऱ्याच्या लक्षात आलं. तो AK-47 मधून गोळ्या सुटल्याचा आवाज होता. अधिकाऱ्याकडे कोणतंही शस्त्र नव्हतं. त्यांनी लोकांना धावताना पाहून लगेचच त्यांच्याकडे धाव घेतली आणि झुंडीने जाण्याऐवजी विखुरलेल्या स्थितीत उलट्या दिशेनं जायला सांगितलं. तसंच दुसऱ्या वाटांचा शोध घेतला. एका नाल्याच्या बाजूने कुंपण नसल्याचं दिसलं. या लोकांना त्यांनी त्या दिशेनं जायला सांगितलं आणि बाहेर काढलं. माती ठिसूळ असल्याने लोक पळू शकले नाहीत, परंतु घसरत त्यांनी कुंपण पार केलं. याच लष्करी अधिकाऱ्याने सैन्याच्या तुकडीला आणि श्रीनगर आर्मी हेडक्वार्टरला दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली. दुपारी 3 वाजेपर्यंत बंदुकांचे आवाज येत होते. त्यानंतर जवळपास 40 मिनिटांनी हेलिकॉप्टरचे आवाज येऊ लागले. 4 वाजता सैन्याची एक तुकडी कुटुंबासोबत लपलेल्या लष्करी अधिकाऱ्याकडे पोहोचली. तसंच घाबरलेल्या लोकांना विश्वास द्यायला सुरुवात झाली. प्रसन्न कुमार भट यांनी आपल्या X पोस्टमध्ये या साऱ्याचं वर्णन केलंय आणि आपल्या भावाने कशा प्रकारे लोकांना वाचायला मदत केली याची ही कहाणी सांगितली आहे. या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.